आपल्याला कधी असा गोडाचा वेगळ्या चवीचा असा पदार्थ खावासा वाटला ना, तर असा पारंपरिक पद्धतीचा केळीचा पाक करा। हा पाक तुम्ही देवांना नैवेद्य म्हणून सुद्धा देऊ शकता किंवा तुमचा उपवास असेल तेव्हा सुद्धा खाऊ शकता। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला एकदम पारंपरिक अशी रेसिपी करायची आहे। ही रेसिपी तसं आता बरेच जण विसरत चाललेले आहेत, त्यासाठी म्हटलं नवीन पिढीसाठी ही आणावी आपण। तर ती म्हणजे केळीचा पाक। अतिशय सुंदर अशी ही रेसिपी लागते। ही रेसिपी तुम्ही उपवासाला खाऊ शकतात किंवा असंही खाऊ शकतात, पुरी सोबत पोळी सोबत खूप छान लागते। तर लगेच रेसिपीला सुरुवात करू। केळी पाक करण्यासाठी एक पिकलेलं केळं घेतलेलं आहे, 2 बदाम 2 काजू कुटून घेतलेले आहे आणि 2 विलायची सुद्धा अशा कुटून घेतलेल्या आहे। 5-6 केसरच्या काड्या 1 चम्मच दुधामध्ये भिजवत टाकलेल्या आहेत 15-20 मिनिटा पहिले। पाव वाटी साखर लागणार आहे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं। पाक करण्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेली आहे। आता पॅनमध्ये आपल्याला 1 चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे। हे साहित्य सांगताना राहिलं होतं। या तुपामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। या साखरेचा आपल्याला एकतारी असा पाक करून घ्यायचा आहे। 2.5 ते 3 मिनिटं बघा सतत अशी साखर मी विरघळून घेतली चमचा हलवून। साखरेमध्ये आपण पाणी घातलं ना तेव्हापासून तर आतापर्यंत 5-5.5 मिनिटं झालेली आहेत। तर आपण एकदा पाक चेक करून बघायचा आहे। थोडासा असा चमच्यामध्ये पाक घ्यायचा, थोडीशी फुंकर मारायची, गरम गरम पाकाला हात लावायचा नाही। तर चेक करायचं आहे आता पाकाला। तर बघा असं चेक करायचं, तर बरोबर अशी म्हणजे तार येताना दिसते। तर याला अजून येत नाही आहे, अजून आपला पाक थोडासा व्हायचा बाकी आहे। तर अजून 2 मिनिटं मी पाक उकळवून घेतला आणि आता पाहिजे तसा आपला पाक झालेला आहे। तुम्हाला सुद्धा दाखवते कसा झालेला आहे ते। तर बघा असा हातावर घेतला ना तर अशी 2 बोटांच्या मध्ये अशी थोडीशी तार उठते, हे बघा अशी। तर हा पाक चेक करत असताना मी गॅस बंद करून दिला होता। जर आपण गॅस खाली चालूच ठेवला ना तर मग अजून तो पाक जास्त पुढे जातो। असा पाक तयार करायला मला साखरेमध्ये पाणी घातल्यापासून तर पाक होईपर्यंत 10 ते 11 मिनिटं लागलेली आहेत मीडियम गॅसवर। याच्यामध्ये आता आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे। मी ते सुकं खोबरं घेतलेलं आहे, याच्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता। काजू बदामाचे तुकडे आणि केशरचं दूध थोडंसं मिक्स करून घेऊ। किती छान असा रंग आलेला आहे या पाकाला। कुटून घेतलेली वेलची घालायची आहे। आपण जे केळं घेतलेलं होतं ना त्याचे मी एका केळीचे 4 भाग केले आणि नंतर असे बारीक बारीक तुकड्यांमध्ये त्याला कट करून घेतलं। तर ते आता आपल्याला ह्या पाकामध्ये घालून घ्यायचं आहे। ही केळी घालून आपल्याला फक्त 1 मिनिट राहू द्यायचं आहे, याच्यापेक्षा जास्त वेळ राहू द्यायचा नाही पाकामध्ये, नाहीतर ती केळी ना पूर्णपणे मऊ होऊन जाते, मग हा पाक खायला बरोबर लागत नाही। 1 मिनिटानंतर बघा केळी थोडीशी अशी मऊसर झाली, थोडासा रंग बदलला। आता गॅस बंद करून द्यायचा आहे। तयार आहे आपला मस्त असा केळीचा पाक। आता हा पाक आपण डिशमध्ये काढून घेऊ। पोळी पुरी सोबत अतिशय सुंदर असा हा पाक लागतो। तुम्ही याला थंड करून खाऊ शकता किंवा गरम गरम सुद्धा खाऊ शकतात, किंवा तुम्हाला पोळी पुरी सोबत खायचा नसेल तर असा सुद्धा खाऊ शकतात। तर एकदम पटकन होणारा असा हा केळीचा पाक आहे। बघा एकदम छान असा तयार झालेला आहे। पाक सुद्धा एकदम पाहिजे ना तसा मस्त असा झालेला आहे आणि केळी सुद्धा जास्त शिजलेली नाहीये। तर अतिशय सुंदर असा हा पाक दिसायला सुद्धा दिसत आहे। तर तुम्हाला ही पाकाची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।